धड़कन ये कहती है दिल तेरे बिन धड़के ना, एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना। धड़कन ये कहती है दिल तेरे बिन धड़के ना, एक। सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशनमध्ये तुमच्या बेटमार्क प्रोजेक्ट आहे ते ओपन करून घ्या व्यवस्थित, आणि ते जे लेअर आहेत का त्यांचे डोळे आहेत का ते उघडून घ्या सगळे व्यवस्थित। तुम्हाला बेटमार्क प्रोजेक्ट ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, आणि तुमचा एक कोणता पण फेवरेट फोटो आहे ते ॲड करून घ्या, तो लॉंग प्रेस करून घ्या। लॉंग प्रेस झाल्यानंतर ते तिथं तुम्हाला कट्स दिलेले आहेत ते कट्स ॲड करायचे। 10:04ला जायचे तिथे एक कट द्यायचा आहे, आणि नंतर स्टार्टिंगला यायचं आहे 5:09ला आहे ते तिथं एक कट द्यायचा आहे। आणि एवढं केल्यानंतर ती जी स्टार्टिंगचा ते फोटो आहे का त्याला असं खालच्या साईडला स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे। 5:09च्या ठिकाणी जो फोटो कटआउट केला होता त्याला पण स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे, आणि ते शेवटचा पण फोटो आहे का त्याला पण खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे, कारण की तुमचं ते PNG ते वर येईल। आणि एवढं केल्यानंतर प्रोजेक्टच्या बाहेर जायचं आहे, शेक इफेक्टमध्ये प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। तिथं जो पहिल्या नंबरचा जो शेक इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे। कॉपी झाल्यानंतर आपल्या बिटमार्कमध्ये वापस जाऊन फर्स्ट फोटो जे ॲड केला होता का त्याला तो पेस्ट करायचा आहे, आणि असं बघू शकता तुम्ही। पुन्हा वापस बॅक जायचं आहे शेक इफेक्टमध्ये। शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर सेकंड नंबरचा जो फोटो आहे तुमचा त्या भालूचे इफेक्ट कॉपी करायचे आहेत, आणि वापस आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। आणि तिथे गेल्यानंतर तुमचे शेक इफेक्ट जे स्प्लिट केलेले होते का ते कट केलेले होते त्या फोटोला द्यायचे तुम्हाला, त्या शेवटच्या 2 फोटोला तुम्हाला ते शेक इफेक्ट पेस्ट करायचे आहेत। आणि एवढं केल्यानंतर तुमचा व्हिडिओ हा रेडी तुम्ही एक्सपोर्ट करू शकता। आणि XML फाईल आणि ती डाउनलोड करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली, तिथं व्यवस्थित जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि आपल्या इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या आणि टेलिग्राम जॉईन करा। आणि अशाच एडिटिंग टिप्ससाठी तुमच्या भावाला सबस्क्राईब करून घ्या।